गोपाळ कृष्णाच्या मुखात विश्वरूप बघणाऱ्या यशोदा मातेला कदाचित आपण भ्रमात आहोत अशी शंका सुद्धा आली असेल. पण याच भगवान श्रीकृष्णांनी पुढं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला आपल्या विराट रूपाचं दर्शन घडवलं. आसमंतामध्ये एकाच वेळी हजारो सूर्यांचा प्रकाश उजळल्यानंतर जसं तेज दिसेल त्यापेक्षाही अधिक तेज असणार हे विराट असं रूप होतं. भगवंताचं विराट रूप, त्याचं हे विश्वरूप हे अत्यंत विराट आणि तेजोमय असं रूप होतं. हे विश्वदर्शन भगवंतानी अर्जुनाला घडवलं आणि त्यानं ते जे पाहिलं ते पाहण्यासाठी भगवंतानीच त्याला दिव्य दृष्टी सुद्धा दिली. कारण सर्वसामान्य चर्मचक्षुनी हे तेज बघणं आणि त्याचं तेज सहन करणं शक्यच झालं नसतं. आणि खरोखरच भगवान श्रीकृष्णाचा गोकुळापासून कुरुक्षेत्रापर्यंतचा प्रवास हा डोळे दिपवून टाकणारा असाच प्रवास आहे. आपण भगवान श्रीकृष्णांना भगवंताचा, भगवान विष्णूंचा 8वा अवतार समजतो, तशी आपली श्रद्धा आहे. पण समजा जर आपली तशी श्रद्धा नसली, जर काही लोकांची तशी श्रद्धा नसली आणि भगवान श्रीकृष्णांच्याकडं ते केवळ एक दिव्य अशी विभूती पण मानवी स्वरूपामध्येच विकसित होत गेलेलं आणि अमानवीय असं कर्तृत्व गाजवलेलं असं दिव्य व्यक्तिमत्व म्हणून जर ते बघणार असले तरी सुद्धा त्याला काही हरकत असण्याची आवश्यकता नाही. खरं तर भगवान श्रीकृष्णांनी मानवी योनीमध्येच जन्म घेतलेला होता. जरी ते अवतारी होते तरी सुद्धा त्यांनी मानवी योनीमध्ये अवतार घेतला आणि मानवासारखंच ते आयुष्य जगले. संपूर्ण आयुष्य ते एक माणूस म्हणून जगले आणि असं एक समृद्ध आयुष्य जगत असताना त्यांनी आपल्या दिव्यत्वाची प्रचिती वेळोवेळी घडवून आणली. पण त्याचा अहंकार मात्र कधीच बाळगला नाही. आणि आपल्या समोर एक सर्वसामान्य बालक आणि एक सर्वसामान्य तरुण आणि यापासून विकसित होत गेलेलं असामान्य व्यक्तिमत्व, जे व्यक्तिमत्व पुढं स्वतःच ब्रह्मस्वरूप प्रकट करतं आणि विश्वरूपी असं विराट स्वरूप ते कुरुक्षेत्रावर अर्जुनाला घडवून आणतं. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा आपल्या सर्वांनाच एक आदर्शवत, स्वतःच्या आचरणानं एक आदर्शवत असा व्यक्तिमत्वाचा विकासाचा प्रवास भगवान श्रीकृष्ण आपणाला आपल्या पुढं एक ते स्वतःच्या आचरणानं एक वस्तुपाठ निर्माण करून ठेवतात. भगवान श्रीकृष्णांचा हा जो प्रवास आहे तो गोकुळापासून सुरू होतो. गोकुळामधील त्यांच्या बाललीला या अत्यंत रम्य आणि आपणाला लोभवणाऱ्या अशा या लीला आहेत. ते सर्वसामान्य बालक म्हणूनच यशोदा मातेजवळ वाढले. यशोदा मातेचे प्रसंगी रागे भरणे किंवा तिच्या हातचा मार खाणं हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे. आणि नंतरच्या त्यांच्या खोड्या गोपिकांच्या समवेत त्यांनी केलेल्या खोड्या, त्यांनी केलेले खेळ आणि गोपी समवेतच्या त्यांच्या रासक्रीडा आणि त्यानंतर राधे बरोबरचे त्यांचे प्रेम संबंध. पण एक विलक्षण अलिप्तपणे आयुष्य जगणं कसं असतं याचा एक वस्तुपाठ भगवान श्रीकृष्ण आपल्या समोर ठेवतात. पाण्यामध्ये कमळ वाढतं, विकसित होतं, पण पाण्याचे थेंब कमलदलावर टिकून राहत नाहीत किंवा चिकटून राहत नाहीत. तसंच भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत घडताना दिसून येतं. त्यांच्या अलिप्तपणामुळं
ते ज्यावेळी गोकुळ सोडून निघून जातात त्यावेळी मथुरेमध्ये गेल्यानंतर त्यांनी गोकुळामध्ये जे काही केलेलं आहे, त्यांचे जे संबंध गोपिकांच्या समवेतचे होते किंवा राधे बरोबरचे होते, त्या सगळ्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. गोपिकांना आणि राधेला कदाचित भगवान श्रीकृष्ण सतत आठवत राहिले असतील, पण भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यामध्ये मात्र या सगळ्यांचं नंतर स्थान काही उरलं नाही. आणि ही विलक्षण अलिप्तता भगवान श्रीकृष्णांनी आयुष्यभर जोपासली. आणि निरअहंकारी अशी वृत्ती, आपण भगवंत आहोत याची जाणीव जर त्यांना अगदी लहानपणापासूनच असली तरी सुद्धा ते एक माणूस म्हणून पृथ्वी तलावर जगत राहिले. त्यांनी आपल्या दिव्यत्वाची प्रचिती वेळोवेळी दिली, पण ती त्या दिव्यत्वाची त्यांनी कधीही गर्व वाहिला नाही. आणि गोकुळामध्ये ते एक सर्वसामान्य बालक आणि सर्वसामान्य तरुण अशाच पद्धतीनं वाढले आणि त्यांनी वास्तव्य केलं. आणि पुढे मग कुरुक्षेत्रावर तर त्यांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य स्वीकारलं. आपल्या क्षत्रिय आपण असल्याचा अहंकार सोडून त्यांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य स्वीकारलं. आपल्या क्षत्रियत्वाचा गर्व त्यांनी बाळगला नाही. जो गर्व पुढं कौरवांचे शेवटचे सेनापती शल्य यानं बाळगला. त्यानं कर्णाच्या रथाचं सारथ्य करणं हे आपल्यासाठी एक क्षुद्रपणाचं काम आहे असं समजलं, कारण ते सारथ्याचं सुताचं काम होतं. पण भगवान श्रीकृष्णांनी हे सारथ्याचं सुताचं काम अर्जुनासाठी केलं. आणि राजसूय यज्ञामध्ये जेवणावळीमध्ये पंक्तीमध्ये भोजनांच्या पंक्तीमध्ये स्वतः त्या पाहुण्यांच्या उष्ट्या पत्रावळी उचलणारे भगवान श्रीकृष्ण, त्या गोळा करणारे उष्ट्या पत्रावळी गोळा करणारे भगवान श्रीकृष्ण हे अहंकारी होते असं खचितच म्हणता येऊ शकतं. ते मुळीच अहंकारी नव्हते. कदाचित आपणाला ममत्व आणि अहंकार, माझं म्हणणं आणि अहंकार यांचा त्याग करता आला, त्यावर या भावनांच्यावर विजय मिळवता आला की ब्रह्मस्वरूपाच्या जवळ जाण्याच्या आपल्या प्रवासामध्ये आपण खूप दूरवरचा पल्ला गाठलेला असतो असं म्हणावं लागेल. आणखीन भगवान श्रीकृष्णांनी तसाच तो पल्ला गाठलेला दिसतो. त्यांनी कधीच अहंकारी वृत्ती दाखवली नाही आणि माझं म्हणण्याची वृत्तीही दाखवली नाही. ते कशालाच माझं म्हणून त्यामध्ये गुंतून पडत गेले नाहीत. जेव्हा शेवटी द्वारका समुद्रामध्ये बुडून गेली, ती त्यांनी स्वतः सोन्याची निर्माण केलेली होती. सोन्याची द्वारका भगवान श्रीकृष्णांनी स्वतः निर्माण केलेली होती. ती बुडू देणारे भगवान श्रीकृष्ण आणि ज्या यदुकुलाला संरक्षण देण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी, त्यांना सर्व संकटापासून दूर घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, ते मथुरेतून घेऊन गेलेले यादव हे यदुकुल नष्ट होताना त्यांनी अत्यंत अलिप्तपणे पाहिलं, ते नष्ट होऊ सुद्धा दिलं. असे हे भगवान श्रीकृष्ण आपण निर्माण केलं त्याचा त्याग अलिप्तपणे करणारे भगवान श्रीकृष्ण. ममत्वाचाही त्याग केला आणि अहंकाराचाही त्याग केला, त्यावर विजय मिळवला. आणि गांधारीचा शाप सुद्धा सर्वसामान्य माणसाप्रमाणे स्वीकारला. आणि नंतर स्वतः विजनवासामध्ये जाऊन आपल्या अवताराची समाप्ती केली, एकाकीपणे समाप्ती केली. बंदीशाळेतील जन्म आणि एकाकी विजनवासामध्ये आपल्या अवताराची समाप्ती करणारे भगवान श्रीकृष्ण. खर तर या मधल्या काळामध्ये मधलं संपूर्ण आयुष्य सतत लोकांच्या गर्दीमध्ये
एक लोकनायक म्हणून वावरलेले भगवान श्रीकृष्ण एकाकीपणे विजनवासामध्ये आपल्या अवताराची समाप्ती करतात. आपला मृत्यू सुद्धा केवळ एका पारध्याच्या साक्षीनं स्वीकारतात. हे अत्यंत अचंबित करणारं असं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. आणि हे चरित्र शेवटी ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होतं. एक ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होतं. विश्वरूप दर्शन घडवणारे भगवान श्रीकृष्ण या मधल्या काळामध्ये आपणाला दिसतात. स्वतःच्या विराट रूपाचं दर्शन ते घडवतातही, आणखीन स्वतः जाणूनही घेतात. भगवान श्रीकृष्णाचं हे चरित्र आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरलेलं आहे आणि ते इथून पुढेही प्रेरणादायक असंच ठरत राहील. ते आपणाला सतत अशाच पद्धतीने प्रेरणादायक ठरत राहावं हीच सदिच्छा. धन्यवाद.